आता पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले आहेत। त्यासोबतच कर्जमुक्ती करा नाहीतर आंदोलन करणार असा थेट इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय। तर मदत किटवरील टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। तुम्ही बिस्किटाचा एक पुडा तरी नेला का असा सवाल उद्धव ठाकरेंना केलाय। तर माझ्याकडे काही नाही असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांनी देण्याची दानत लागते असा टोलाही लगावलाय। आज महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतोय की शेतकऱ्याची कर्जमुक्ती लवकर करा, शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी लवकर जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। राज्यभर आम्ही आंदोलन करू। कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय, आता काय कधी होतं, जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही। द्यायला दानत लागते, दानत। या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे। लाडकी बहीण सारख्या योजना म्हणजे पगारी मतदार तयार करण्याचा प्रकार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। निवडणुका जवळ आल्यावर महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये टाकले। आता पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी हे महिलांनी ठरवावं असा सल्लाही ठाकरेंनी दिलाय। तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय। योजना बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेंचा शब्द असल्याचंही त्यांनी सांगितलंय। शेतकरी बोलला की साहेब ही भाजपची औलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार। आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय। मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक, परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। मुंबईतील विकास कामाच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये श्रेयवाद पाहायला मिळालाय। बीडीडी चाळीचं मी भूमिपूजन केलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावला, तर त्यावर शिंदेंनी हे स्थगिती नाही तर प्रगती सरकार आहे अशी टीका केली आहे। एक तर तुमचा ज्याच्याशी संबंध नाही ती सगळी कामं स्वतःवरती त्याचं श्रेय घेत आहे। बीडीडी चाळ आम्ही केली, कुठे केलीत? बीडीडी चाळीचं भूमिपूजन मी केलं होतं, सोबत शरद पवार होते आणि आदित्यनी तिथे आणि त्याच्याबरोबर जितेंद्र आव्हाडांनी मेहनत केलेली आहे। हे सर्व प्रकल्प जर सरकार महाबिगाडीचं असतं, हेच मुख्यमंत्री असते तर मेट्रो 3 पण चालू झाली नसती, विमानतळ पण सुरू झालं नसतं। हे स्थगिती सरकार नाही, हे प्रगती सरकार आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा शिंदेंवर टीका केली आहे। त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। तुमचा मेळावा पाकिस्तानात करा असा खोचक सल्ला एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दिलाय। मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, याला बोलवा। सुरत भारतामध्येच आहे, त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये। आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता। आणीबाणीला पाठिंबा देणारे लोकशाहीवर गप्पा मारत आहेत। आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। तर तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचा असल्याचे शेलारांनी म्हटलंय। तसंच ज्वलंत परंपरेचा चिखल केल्याचा टोलाही शेलारांनी ठाकरेंना लगावलाय। तर नेमकं काय म्हणाले शेलार आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईकर हो, आणीबाणीला पाठिंबा देणारे आज लोकशाहीवर गप्पा मारत आहेत। ऐकलत ना भाषण? श्रीमान उद्धव ठाकरे, मोदीजींना महाराष्ट्रावर नाही, खरं तुम्हाला मुंबईवर सूड घ्यायचं आहे। शिवाजी महाराज पार्कवरचा मेळाव्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण अंगार असायचं। आजचं भाषण खचलेल्या, हरलेल्या, पराभव मान्य केलेल्या, दमलेल्या आदित्यच्या बाबाची कहाणी होती।
शेवटी ज्वलंत परंपरेचा चिखल केलात तुम्ही, अशा शब्दामध्ये आशिष शेलार यांनी एक पोस्टद्वारे ठाकरेंवर टीका केली आहे. धमक्या कुणाला देता? मुंबईकर तुम्हाला ओळखून आहे, अद्दल घडवायला आतुर आहे, असे शेलार म्हणाले. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा पराभव अटळ आहे. ठाकरेंनी दसऱ्याच्या दिवशी जो शिमगा केला त्याला जनता नक्की प्रत्युत्तर देईल. भाजपच्या नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर नवनाथ बन यांचे एक पोस्ट आपण बघूयात. मुंबईमध्ये उबाठाचा पराभव अटळ आहे. हिंदुत्व सोडलं की हीच परिस्थिती होणार. बाकी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जो शिमगा केला त्याला जनता नक्की प्रत्युत्तर देईल. आमचं गॅझेट जर गुलामीचं होतं तर तुमच्या घरामध्ये इंग्रज राहत होते का? मनोज जरांगेंनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर टीका केली आहे. पंकजा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुलामीतील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल केला होता. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमचं गुलामीचं गॅजेट हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? तुम्ही राजस्थानमधून अकबर बादशहाकडनं पळून आलात आणि इकडे निजामाकडे नोकरी करायला लागलात असं आम्ही म्हणायचं का? मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंना सवाल केलाय. तर माजलेल्यांना नीट करण्याची आपल्यामध्ये ताकद असल्याचंही विधान त्यांनी केलंय. की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? जातीवादाचा राक्षस उभा राहिला असून जातीपातीचा राक्षस संपवायचा आहे, अशा शब्दामध्ये पंकजांनी अप्रत्यक्षपणे जरांगेंवर निशाणा साधलाय. एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलंस ती शक्ती आम्हाला दे आणि ह्या जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्या ते राक्षस नेस्तो नाबूद करण्याची शक्ती. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्या दिसत नाहीये. इतके वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही, कोणीही वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही. पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बीडच्या भगवान भक्तीगडावरील मेळाव्यामध्ये पंकजा आणि धनंजय मुंडे दोघेही सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधानं केली आहेत. या ताटातलं काढून त्या ताटात देऊ नका अशी विनंती यावेळी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनी केली आहे. तर या ताटातलं काढून त्या ताटामध्ये देऊ नका अशी हाक पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनीही दिली आहे. आरक्षण दिलंय आणखीन द्या आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात. शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे. जानकर साहेब बरोबर आहे. काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला. 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी. गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय. मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली.
संघाच्या कार्यक्रमामध्ये सेवाभावाचे धडे दिले गेले, पण महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर आणि राष्ट्र निर्माणाकरता महत्त्वपूर्ण योगदान देणारे युवा बेरोजगारीनं त्रस्त असताना त्याविषयी आणि महिला सुरक्षेवर काही बोललं गेलं नाही, असे एक्सपोस्ट रोहित पवारांनी केले आहे. तर संघाच्या कार्यक्रमामध्ये देशभक्तीचे धडे दिले जातात, परंतु शतकपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये ना राष्ट्रगीत गायलं जातं, ना तिरंगा ध्वजाचं ध्वजारोहण केलं जातं. एक्सपोस्ट करत रोहित पवारांनी साधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा. संघ शब्दांनी बोलत नाही, कृतीतून सेवाभाव दाखवतो. सोशल मीडियावर वाचाळवीरांनी त्यांनी वाहवा मिळवण्यासाठी रोहित पवारांसारख्या नकार घंटा वाजत असताना संघाचे शेकडो स्वयंसेवक संकटग्रस्तांसाठी मदतीचा हात घेऊन पुढे आहेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांनी रोहित पवारांनी संघाबाबत केलेल्या एक्सपोस्टवर अशा रीतीनं प्रत्युत्तर दिलंय. पावसाळी अधिवेशनादरम्यान जुलै महिन्यामध्ये विधान भवनाच्या आवारामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीचा पुढील तपास थांबवण्याचे निर्देश आता हायकोर्टाने दिले. आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे निर्देश देण्यात आले. जुलै महिन्यामध्ये देशमुख आणि पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांची दंडाधिकारी न्यायालयानं जामिनावर सुटका केलेली होती. मात्र आपल्यावर राजकीयदृष्ट्या प्रेरित होत गुन्हा दाखल झाला असा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी केलेला होता. आरोपांचं समर्थन करण्यासाठी कोणतेच पुरावे उपलब्ध नाहीत असा दावा या याचिकेद्वारे करण्यात आला होता. आता अमरावतीमधून मोठी बातमी येते. अमरावती जिल्ह्यामध्ये एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 11 जणांना शस्त्रांसह पकडल्याची माहिती आहे. अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री 2 ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी इथे एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यामधल्या 5 अज्ञात इसमांना शस्त्रांसह एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आणि दुसरी जी कारवाई झाली आहे त्यामध्ये कश्यप पेट्रोल पंप परिसरामधून 6 जणांना शस्त्रांसह पकडण्यात आलंय. या दोन्ही कारवायांच्या वेळी संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी एकूण 11 आरोपींना शस्त्रासह अटक करण्यात आलेली असून या प्रकरणाचा तपास अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे एटीएस आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा करते. या घटनांमुळे परतवाडा परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून राजकीय कार्यकर्त्याच्या घराचा यामध्ये संबंध असल्यानं चर्चांना उधाण आलंय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रणय, हे नक्की कोण आहे संशयित ज्यांच्यावर एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे? माधवी, अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणतीहीच माहिती अद्यापपर्यंत माध्यमांना दिलेली नाही. खूप गुपित आणि गुप्त पद्धतीने ही सर्व कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच आहे. अजूनही कारवाई सुरू असल्याचं पोलीस सांगत आहे, परंतु माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. जी माहिती मिळालेली की हे आंतरराज्यीय टोळी आहे आणि परतवाडा शहरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये हे सगळे आरोपी राहत होते अशी माहिती मिळालेली आहे. आणि प्रणय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली होती. पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये दुर्गेश्वरी देवीची मिरवणूक निघाली. देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. ठाण्यातील मासुंद तलावामध्ये दुर्गेश्वरी मातेचं विसर्जन करण्यात आलंय. ठाण्यामधलं सुप्रसिद्ध आमंत्रण हॉटेलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी भेट दिली. यावेळी हॉटेलच्या बाहेर शिंदेंना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. तर आता आणखी एक मोठी बातमी येते. सगळ्या राज्यांमध्ये मतदार यादीतून मृतांची नावं हटवली जाणार आहेत. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी आता जोडला जाणार आहे. बिहारप्रमाणे देशभरामध्ये मतदार याद्यांचा फेर आढावा आता घेतला जाणार आहे. आरजीआय महापालिकांचा डेटा आयोगाला उपलब्ध करून दिला जाईल. ग्रामीण भागातल्या 3 स्थानिक स्वराज्य संस्थांचा डेटाही आयोगाला मिळेल. मतदार यादी आणि अधिकाधिक अचूक आणि अपडेट ठेवण्यासाठी आयोगानं आता प्रयत्न सुरू केलेत. त्यामुळे आता मृतांची नावं सगळ्या मतदार याद्यांमधून हटवली जाणार आहेत आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं काम सुरू केलं आहे. मतदार याद्यांवर राहुल गांधींनी मोठा आक्षेप घेतलेला होता. बिहारमधल्या मतदार याद्यांवरूनही मोठा गोंधळ निर्माण झाला होता, वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं दिसतंय. आता आणखी एक मोठी बातमी येते. दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट मिळालं. केंद्रानं राज्याला कराचा 6,418 कोटींचा हप्ता वितरित केलाय.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी ही माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळामध्ये राज्याला कराचे पैसे मिळाल्यानं अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानले. वळूयात पुढच्या बातमीकडे. कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागानं पाली भुतिवलीमध्ये लघु पाटबंधारे प्रकल्प उभारलाय. मात्र प्रकल्पग्रस्तांना शासनानं कोणत्याही सोयीसुविधा अद्यापही पुरवलेल्या नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय. इतर व्यावसायिकांच्या बोटिंग उपक्रमाला स्थानिकांनी कडाडून विरोध केलाय. प्रकल्पग्रस्तांनी उद्घाटनासाठी आलेल्या पाहुण्यांनाही काळे झेंडे दाखवून विरोध दर्शवलाय. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेनं विमानानं दिल्लीला जात आलिशान गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय. या कारवाईमध्ये 5 चोरीच्या कार, मोबाईलसह एकूण 83,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दिल्लीतील 5 गुन्हे उघड झालेत. अजिम पठाण, प्रमोद वायदंडे, फिरोज मोहम्मद आणि इर्शाद सय्यद या 4 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यामध्ये अनोखं आंदोलन पाहायला मिळाले. वारजे परिसरामध्ये वैतागलेल्या पुणेकरांनी रस्त्यावरील खड्ड्यांची अगदी विधिवत पूजा केली आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना हार घालून, रांगोळी काढून आणि नारळ फोडत खड्ड्यांवरच दसरा साजरा केलाय. रामनगर ते शिवणे कॅनल रोडवरील खराब रस्त्यांवरून मनपाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अनोखी आंदोलनाची शैली नागरिकांनी अवलंबलेली आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आदल्या दिवशी पोलिसांनी पकडल्यानंतरही दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरीसाठी आलेल्या चोराला पोलिसांनी सापळा लावून पकडलेला आहे. रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकलसमोर उडी मारून पळण्याच्या प्रयत्नामध्ये असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लिंबे गावामध्ये तलावामध्ये बुडून 4 जणांचा मृत्यू झालाय. दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. मृत्यू झालेले 4 जण अल्पवयीन असल्याची माहिती या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते आहे. रायगडच्या पेण तालुक्यातील अंतोरेमध्ये एका शेतामध्ये कंपाऊंडच्या जाळ्यामध्ये 7 फुटी भला मोठा अजगर अडकून पडला होता. त्या सापाला सर्पमित्र योगेंद्र बिरकर यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढून जीवदान दिलंय. यानंतर त्याला जंगलामध्ये सोडण्यात आलंय. कोल्हापुरामध्ये एक टेम्पो पंचगंगा नदीपात्रामध्ये जाता जाता वाचलाय. विजयादशमीच्या एका कार्यक्रमासाठी टेम्पोमधून मंडपाचं साहित्य आणलं जात होतं. मात्र अचानक टेम्पोमध्ये बिघाड झाल्यानं नदी घाटावरून तो कोसळला. दुर्दैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. जामनेर शहरामध्ये फटाक्याच्या आतषबाजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन पार पडले. यावेळी रामायणातील पात्रांची वेशभूषा तरुणांनी साकारली होती. राम राम जय श्रीरामचा जयघोष करत रावण दहन सोहळा पार पडलाय. परभणीच्या गंगाखेड शहरामध्ये दसऱ्याची 400 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. गोदावरी नदीला पूर आला असतानाही बालाजीचा रथोत्सव साजरा करण्यात आलाय. गोदावरी नदीला पूर आल्यानंतर जागा बदलून रथोत्सव साजरा करण्यात आला. बालाजी मंदिरापासून हा रथ जनाबाई मंदिरापर्यंत नेत मिरवणूकही काढण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि गोदावरीला आलेला महापूर यामुळे गंगाखेडला अपप्रवृत्तीच्या पुतळ्याचं दहन करण्याऐवजी चक्क गोदापात्रामध्ये विसर्जन करण्यात आलंय. पावसामुळे यावेळी रावण जाळण्याऐवजी बुडवावा लागणार अशा आशयाचे समाज माध्यमांवर गाजत असलेले मीम्स गंगाखेडामध्ये प्रत्यक्षात पाहायला मिळालेत. गोदावरीला आलेल्या महापुरामुळे कार्यक्रमाचं स्थळही बदलण्यात आलं. वाराणसी येथे भारतामधल्या पहिल्या शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करणं आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी एक पर्यायी, पर्यावरणपूरक आणि जलद माध्यम उपलब्ध करणे हा आहे. हा रोपवे कॅन्ट रेल्वे स्टेशन ते गोवदलिया चौक या दरम्यान सुमारे 3.5 किलोमीटर लांबीचा असेल. यामध्ये कॅन्ट विद्यापीठ, रथयात्रा यासारख्या प्रमुख ठिकाणी स्थानकं जवळजवळ तयार झालेली आहेत. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी 25 नोव्हेंबरला बंद करण्यात येणार आहेत. तर केदारनाथ मंदिर 23 ऑक्टोबर रोजी हिवाळी ऋतूसाठी बंद राहील. दुसऱ्या केदारनाथ मदमहेश्वरचे दरवाजे 18 नोव्हेंबर रोजी ब्रह्ममुहूर्तावर हिवाळ्यासाठी बंद होतील आणि तिसऱ्या केदारनाथ तुंगनाथचे दरवाजे
हे 6 नोव्हेंबर रोजी हिवाळी ऋतूसाठी बंद करण्यात येणार आहेत। विजयादशमीनिमित्त बद्रीनाथ मंदिर संकुलामध्ये धार्मिक नेते आणि वेदपाठींनी पंचांग गणना केल्यानंतर आयोजित धार्मिक समारंभामध्ये बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे। निलगिरीमधल्या कोटागिरीजवळील एका रेस्टॉरंटमध्ये मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्या शिरला। कर्मचारी जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या हा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। नागरिकांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होतीये।